किती वाजले? 4:25. गुड आफ्टरनून. ओके, त्याच्यामुळे मी कन्फर्म केलं किती वाजले. गुड आफ्टरनून बोलायचं का इव्हिनिंग बोलायचं. आपल्याला आज स्टार्ट करायचं आहे मेजरमेंट ऑफ मॅटर. विच लेसन? मेजरमेंट ऑफ मॅटर. मी काल तुम्हाला बेसिक इंट्रो दिलं होतं. आज वापस तेच बेसिक इंट्रो असेल, पण ते बेसिक नाही राहणार, जरासं ऍडव्हान्स असेल. ओके, तर सगळ्यात अगोदर आपण मेजरमेंट ऑफ मॅटर शिकताना आपण चॅप्टरचं नाव काय ते बघितलं होतं. तर कोण सांगेल चॅप्टरचं नाव नीट? अर्थ, चॅप्टरच्या नावाचा अर्थ कोण सांगेल? प्रयत्न करा ना. ओके, मेजरमेंट म्हणजे काय? मोजमाप. कोणाचं? मॅटरचं. आता तुम्हाला कशाचं मोजमाप करायचंय? मॅटरचं. तर आता मॅटर म्हणजे गल्लीतले मॅटर नाही, गल्लीतले मॅटर नाही. मी काय सांगितलं होतं? मॅटर म्हणजे काय? विच हॅज मास अँड ऑक्युपाइज स्पेस. लिहून घ्या नोट. एनिथिंग that has mass and occupies space. नोट्स व्यवस्थित वहीत मेंटेन करायचे असतात, पुस्तकांवर नाही. काय शिकतोय आपण? मॅटर. दिसतंय का? नाही दिसत. लिहिलं? एनिथिंग that has mass and occupies space. अशी कोणतीही गोष्ट जिला काय असतं? मास, आणि जिला काय लागते? जागा, त्यालाच बोलतो आपण मॅटर. ओके, मॅटर कळलं? काय अडचण नाही, बोला बिंदास बोला. तुमच्यासाठी तुम्हालाच येणार आहे लेक्चर वापस रिव्हिजन साठी. मॅटर कळलं? तर अशी गोष्ट जिला काय स्वतःच मास आहे आणि त्यानंतर ती काय ऑक्युपाय करते? स्पेस, ती असते मॅटर. तर जेव्हापासून आपण इथे बसलेलो आहे किंवा आपण कुठेतरी गेलो, तर आपण जी काही डोळ्यांनी बघतोय, जी काही गोष्ट आहे, मुलगा असो, मुलगी असो, पेन असो, पेन्सिल असो, काहीही असो, ते काय कशापासून बनलंय? मॅटर. कळलं? पण आता मॅटर आहे तर मॅटर पण कशापासून तरी बनलं असेल ना. मग जर या मॅटरला तोडत गेलं आणि वापस तोडत गेलं, तर अशी कंडिशन येईल त्याच्या पुढे आपल्याला ते तोडता येणार नाही. तो त्याच्या नंतर ते तोडता येणार नाही. मग ते जे तोडता येणार नाही ना, तो स्मॉलेस्ट पार्टिकल राहील ना, त्याला आपण बोलतो ऍटम. काय बोलतो? त्यालाच आपण काय बोलतो? ऍटम. तर ऍटमची काय डेफिनेशन आहे मग? The smallest particle of matter, a smallest particle of matter which cannot divide further.
द स्मॉलेस्ट तुम्ही स्मॉलेस्ट काय लिहिला, पार्टिकल लिहिला का, युनिट लिहा पार्टिकलच्या जागेवर, स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर विच कॅनॉट बी डिवायडेड फर्दर. एक असं स्मॉलेस्ट युनिट ज्याचं डिव्हिजन पुढे होणार नाही त्यालाच आपण बोलतो ऍटम. मग मॅटरचा सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट कोण झाला रे, म्हणजे याच्यावरनं काय कळतं की खूप सारे ऍटम तयार झाले, खूप साऱ्या ऍटमचा मॉलिक्यूल तयार झाला आणि खूप सारे मॉलिक्यूल मिळून काय तयार झाले, मॅटर. कळलं, म्हणजे इथं उपस्थित असलेली प्रत्येक गोष्ट काय आहे, मॅटर. कळलं, मॅटर क्लिअर, नक्की नक्की. ओके, तर आता मॅटर मध्ये 3 प्रकार पडतात. किती प्रकार, 3. सगळ्यात पहिलं येतं एलिमेंट. पहिलं काय येतं, एलिमेंट. मॅटरचे 3 प्रकार कोणते रे, बघा, पहिलं येतं एलिमेंट. कोणता, एलिमेंट. दुसरं येतं कंपाऊंड आणि तिसरं आहे मिक्सचर. मिक्सचर्स, एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर्स, हे काय आहेत मॅटरचे 3 प्रकार. इथपर्यंत काय अडचण. आता सगळ्यात आधी आपल्याला बघायचंय व्हॉट इज एलिमेंट. एलिमेंट काय माहिती का, एक प्युअर सबस्टन्स आहे. लक्ष द्या, एलिमेंट काय आहे, एक प्युअर सबस्टंट. एलिमेंट हा एक प्युअर सबस्टन्स आहे जो डिवाइड केला जाऊ शकत नाही. Element is a pure substance which cannot be divided in simpler substances. लिहून घ्या. असं लिहा, एलिमेंट इज अ प्युअर सबस्टन्स. Pure substance which cannot be divided in simpler substance. Which cannot be divided in simpler substance. Element is a pure substance which cannot be divided in simpler substance. एलिमेंट कळलं काय, एक एलिमेंट आहे ना, प्युअर असा एक सबस्टन्स आहे ज्याला तुम्ही तोडून अजून दुसरा सबस्टन्स तयार करू शकत नाही किंवा त्याला अजून तोडू शकत नाही. ओके, तो असतो एलिमेंट. मग एलिमेंट जसं काय झाला, अशी टोटल किती एलिमेंट्स माहिती तुम्हाला, किती, 118. किती, 118. पिरियडिक टेबल माहिती ना, त्यात आहेत सगळे एलिमेंट्स. किती आहेत टोटल, 118. ओके, इथपर्यंत काय अडचण. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन, हेलियम, लिथियम, त्याच्यानंतर बेरिलियम, हे काय एक्झाम्पल, हे काय एलिमेंट्स आहेत. काय असतात हे एलिमेंट्स. ओके, काय अडचण इथपर्यंत. आता कंपाऊंड म्हणजे काय माहिती का, जेव्हा दोन एलिमेंट्स एकत्र येतात, जेव्हा दोन एलिमेंट एकत्र येतात एका फिक्स प्रपोर्शन मध्ये, एक फिक्स अमाऊंट मध्ये एकत्र येतील, तेव्हा जे फॉर्म होतं त्याला आपण बोलतो कंपाऊंड. त्याला काय बोलतो आपण, कंपाऊंड. आता कालचा याचा प्रश्न होता टाइप्स ऑफ कंपाऊंड. तर कंपाऊंडचे 3 टाइप्स असतात. किती, 3. आतापर्यंत तुम्ही 2 ऐकले असतील, पण कंपाऊंडचे किती टाइप्स असतात, 3. पहिलं असतं आयोनिक कंपाऊंड. कोणतं, आयोनिक. दुसरं असतं कोव्हॅलेंट कंपाऊंड. कोणतं, कोव्हॅलेंट कंपाऊंड. आणि तिसरं असतं ऑर्गॅनिक कंपाऊंड. असे कंपाऊंडचे किती प्रकार असतात,
तीन. पहिलं कोणतं? आयोनिक. दुसरं कोणतं? कोव्हॅलेंट. आणि तिसरं कोणतं? ऑर्गॅनिक कंपाऊंड. इथपर्यंत काय अडचण? कंपाऊंडची काय डेफिनेशन लिहून घ्या बरं. मेड फ्रॉम द टू or more elements chemically bonded together in fixed proportion. Made from the two or more elements chemically bonded together. कशापासून तयार होतात रे कंपाऊंड? दोन एलिमेंट्स असतात त्यांना एकत्र करतात. सॉरी, दोन एलिमेंट्स असतात ते जेव्हा एकत्र होतात पण कशा याच्यात? फिक्स्ड प्रोपोर्शन मध्ये. इन फिक्स्ड प्रोपोर्शन. इन फिक्स्ड प्रोपोर्शन. तेव्हा जाऊन काय फॉर्म होतो? कंपाऊंड. कंपाऊंड कळलं? कंपाऊंड म्हणजे आपलं तार कंपाऊंड, वॉल कंपाऊंड नाही बरं. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ एक्झाम्पल याचे NaCl, अजून H2O, CuSO4, भरपूर सारे एक्झाम्पल्स. NaCl म्हणजे काय रे? कोण सांगत? सोडियम क्लोराईड. NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड. आणि व्हॉट इज सोडियम क्लोराईड? तुम्हाला माहिती? सगळ्यांना माहिती तुम्हाला सोडियम क्लोराईड काय? जेवण करतात ना रोज? नक्की. बिगर जेवायचं तर कोणी राहत नाही. आळणं खातात का कधी? काय टाकतात? मिठालाच काय बोलतो आपण? सोडियम क्लोराईड. NaCl. ओके. H2O म्हणजे काय? वॉटर. O2 म्हणजे काय? ऑक्सिजन. ऑक्सिजन कंपाऊंड आहे का? नाही. काय तो? एलिमेंट. हायड्रोजन कंपाऊंड आहे का? का? एलिमेंट. ओके. इथपर्यंत काय अडचण? मिक्सचर म्हणजे काय? असे एलिमेंट्स, दोन पेक्षा जास्त एलिमेंट्स जे एकत्र येतील पण त्यांना फिक्स प्रोपोर्शन राहणार नाही. त्यांना फिक्स प्रोपोर्शन राहणार नाही. कसेही राहतील, किती अमाऊंट राहील त्यांना, ते असतात मिक्सचर्स. ते काय असतात रे? मिक्सचर्स. मिक्सचर मध्ये काय असतं? फिक्स प्रोपोर्शन राहत नाही. डेफिनेशन लिहून घ्या. टू ऑर मोर सबस्टन्स आर मिक्स्ड इन एनी प्रोपोर्शन. मिक्सचर मध्ये काय होतं? टू ऑर मोर सबस्टन्स आर मिक्स्ड इन एनी प्रोपोर्शन. टू ऑर मोर सबस्टन्स मिक्स्ड इन एनी प्रोपोर्शन. आता मिक्सचर काय बघा? मिक्सचर काय बघा? मिक्सचर. भेळ खाल्ली कधी? भेळ काय? मिक्सचर. पाणीपुरी खाल्ली? पाणीपुरी काय? मिक्सचर. खिचडी खाल्ली? काय? मिक्सचर. आता आपण जेव्हा खिचडी करतो तर दरवेळेस फिक्स अमाऊंट येतो का? एवढाच भात पडला पाहिजे किंवा एवढाच तांदूळ पडला पाहिजे, एवढंच मीठ पडलं, आपण अंदाजे टाकतो ना, बरोबर की नाही? फिक्स असतं का काही? की नाही याच्यावर जर टाकून दिलं तर खिचडी काय कुकरचा ब्लास्ट होऊन जाईल,
किंवा काहीतरी होऊन जाईल असं असतं का? नाही. अंदाज एक फिक्स प्रपोर्शन राहत नाही, दरवेळेस बदलत राहतं ते. काही काही वेळेस खिचडी फार भारी होते, आपण ती 2-2 दिवस गरम करून खातो. तर काही काही वेळेस खिचडी ताजी ताजी पण खाल्ल्या जात नाही, बरोबर की नाही? कधी मीठ जास्त होऊन जातं तर कधी मीठ कमी होऊन जातं, कधी मसाला जास्त होऊन जातो तर कधी पाणी कमी पडून जातं, बरोबर की नाही? मग हे सगळं काय खिचडी. खिचडी म्हणजेच काय? मिक्सचर. खिचडी म्हणजेच काय? मिक्सचर. पण आता खिचडीमध्ये येतात प्रकार. खिचडीमध्ये येतात प्रकार. सगळ्यात आधी खिचडी डाळ खिचडी पण असते आणि मसाला खिचडी पण असते. डाळ खिचडी पण असते, मसाला खिचडी पण असते. बघा, जेव्हा आपण डाळ खिचडी म्हणजे काय, राईस आणि डाळ त्यांना एकत्र करतो, ती बनते डाळ खिचडी. मग मिक्सचर म्हणजे काय, एक एलिमेंट दुसरा एलिमेंट त्याला एकत्र करतो, काय बनलं, मिक्सचर. ओके. पण मिक्सचरचे पडतात दोन प्रकार. पहिलं असतं होमोजिनियस मिक्सचर आणि दुसरं असतं हेटेरोजिनियस मिक्सचर. पहिलं कोणतं असतं, होमोजिनियस मिक्सचर, आणि दुसरं असतं हेटेरोजिनियस मिक्सचर. आता व्हॉट इज होमोजिनियस आणि व्हॉट इज हेटेरोजिनियस? बघा, तुम्ही भत्ता खाताय, तुम्हाला जर भत्त्यातनं सांगितलं शेव चिवडा तुम्ही एकत्र केला दिवाळीत, आता करशात, दिवाळीत एकत्र केल्यानंतर तुम्हाला जर सांगितलं याच्यातली मुरमुरे साईडला काढ आणि याच्यातली शेव साईडला काढ, करता येईल ना? इझी, बरोबर. पण जर खिचडीतनं सांगितलं तुम्हाला याच्यातली डाळ साईडला काढ आणि याच्यातला भात साईडला काढ, करता येईल का? मग तसंच असे मिक्सचर जे वापस सेपरेट करता येतात, जे वापस सेपरेट करता येतात त्यांना बोलतो आपण हेटेरोजिनियस मिक्सचर. कोणते मिक्सचर? हेटेरोजिनियस मिक्सचर. आणि असे मिक्सचर ज्यांना वापस सेपरेट करता येत नाही त्यांना बोलतो आपण होमोजिनियस मिक्सचर. फॉर एक्झाम्पल, निंबू पाणी, निंबू वेगळं पाणी वेगळं करता येईल का मिक्स केल्यानंतर? पण तेच पाणी आणि सॉल्ट वेगवेगळं करता येणार, बरोबर. किंवा पाणी आणि माती वेगळं वेगळी करता येणार आहे, गाळलं तर वेगळं होऊन जाईल. पण तसं निंबू पाणी करता येईल का? नाही. साखरेचं पाणी करता येईल का? नाही, बरोबर की नाही? आता पुढं बघू. मिक्सचर्स कळलं, काही अडचणीत पर्यंत नक्की. मग आता बघा, कोळसा जाळला तुम्ही, कोळसा, कोळसा माहिती ना, कोल, लक्ष दे दीदी. कोळसा जाळला, कोळसा जाळल्यानंतर राख उडते बघा, राख. तुम्हाला प्रश्न पडत असेल हा कोळसा जातो कुठं? कोळसा जातो कुठं? पण जेवढा कोळसा असतो तेवढीच राख निघते, बरोबर. पण हा कोळसा जातो कुठं, राख कसं काय निघते? मग असा तुम्ही कन्फ्युज झाले, तुम्ही याच्यात कन्फ्युज होऊन गेले. कोळसा येतोय फक्त राख निघते, कोळसा कुठं गायब कोळसा कुठं गायब होतो ऍक्च्युली मध्ये? पण तेव्हाच्या काळात सायंटिस्टला आहे ना ते असं जरा पझल सारखं झालं, एक मिस्ट्री होती सॉल्व्ह करायची. तर त्याच्यामुळं सायंटिस्ट लोक कामाला लागले. आता सायंटिस्ट लोक कामाला लागले म्हटल्यावर फार सायंटिस्ट होते. त्यातलं पहिलं नाव आहे ऋषी कनाद. कोण आहे? ऋषी कनाद. ऋषी कनादने जो मॅटर आहे, मॅटरला एकदम जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे मॅटरचा, त्याला नाव दिलं परमाणु. काय नाव दिलं? परमाणु. किंवा त्यालाच आपण बोलतो अणु. काय बोलतो? अणु. कोणी नाव दिलं? ऋषी कनाद. ओके. त्याच्यानंतर फार सायंटिस्ट आले, रदरफोर्ड आला, त्याच्यानंतर आपण अँटोनी लोवायझर बघितला, त्याच्यानंतर रॉबर्ट प्रोस्ट येईल, आपण बघू तो, त्याच्यानंतर अजून जे थॉम्सन येईल, त्याच्यानंतर डाल्टन येईल, बरोबर. असे भरपूर सायंटिस्ट आहेत. त्यांनी फार रॉबर्ट बोर येईल. ओके. असे भरपूर सायंटिस्ट आहे ज्या एकदम असं चक्कर आले त्यांना, अरे काय होतंय, कोळसा जळतोय पण कोळसा कुठे जातोय, कोळसा जळतोय पण तेवढीच अमाऊंट मध्ये राख कस काय निघते? बरोबर प्रश्न पडला, तेवढीच राख कस काय निघते? तुम्ही गिरणीत जातात चक्कीत दळायला, ते एक्झाम्पल नंतर देईल मी. आता आपण बघू. मग याच्यानुसार खूप सायंटिस्ट एकत्र आले. त्याच्यापैकी 2 सायंटिस्टचं नाव तुमच्या पुस्तकात दिलंय. पहिला आहे अँटनी लवायझर आणि दुसरा आहे रॉबर्ट प्रोस्ट. हे 2 सायंटिस्ट एकत्र आले अजून बाकीच्या सायंटिस्ट सोबत. मग त्यांनी ना एक लॉ बनवला.
त्या लॉचं नाव काय? लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. काय नाव आहे? लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. त्या लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन मध्ये दोन पार्ट पडतात. किती? दोन. पहिला आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास किंवा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. पहिला कोणता आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास ऑर मॅटर. आणि दुसरा आहे लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. पहिला आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आणि दुसरा आहे लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. इथपर्यंत काय अडचण? नक्की पुढे जायचं. ओके, लिहत राहा फास्ट. आता अशीच नोट्स लिहायची सवय करायची, जास्त वेळ नाही थांबायची. ओके, तर सगळ्यात आधी आपण बघू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. पहिला टॉपिक काय? पहिला लॉ काय? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. या लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मासच्या मागे शोध लावायला कारणीभूत होता अँटोनी लोवायझर. कोण? अँटोनी लोवायझर. याला बरेच लोक फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री पण बोलतात. फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री कोणाला? अँटोनी लोवायझर. ओके, मग आता या भाऊनी काय केलं माहिती का? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर किंवा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, त्याच्यात त्यांनी रिसर्च केला. त्यांनी काय केलं माहिती का? NaClच घेतला होता त्यांनी? नाही, त्यांनी घेतला कॅल्शियम क्लोराईड CaCl2. काय घेतला होता? कॅल्शियम क्लोराईड CaCl2. आणि त्याच्यासोबतच घेतला होता सोडियम सल्फेट Na2SO4. मी रफ करून देतो, इथे तुम्हाला समजायला सोपं जाईल. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, मॅटर, मास. ओके, कोणी शोध लावला होता? अँटोनी काय स्पेलिंग बरोबर? अँटोनी लोवायझर. ओके, यांनी याच्या मागे रिसर्च केला होता. त्यांनी घेतला होता आधी कॅल्शियम क्लोराईड. काय? कॅल्शियम क्लोराईड. कॅल्शियम क्लोराईडला काय बोलतो आपण? CaCl2. कॅल्शियम क्लोराईड. आणि नंतर घेतला होता त्यांनी सोडियम सल्फेट. सोडियम सल्फेट Na2SO4. Na2SO4. त्याने काय केलं माहिती का? कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट पावडर फॉर्म मध्ये होते. त्याने ते पाण्यात डिझॉल्व्ह केले. एका बिकर मध्ये, एका फ्लास्क मध्ये त्यांनी काय केलं? आधी कॅल्शियम क्लोराईड आहे ना, हा कॅल्शियम क्लोराईड आहे ना एका फ्लास्क मध्ये टाकला. कशात टाकला? फ्लास्क. त्याच्यात पाणी टाकलं. ओके, त्याच्यात पाणी टाकलं आणि त्याच्यात तो डिझॉल्व्ह केला. आणि त्याच्यानंतर एक छोटीशी टेस्ट ट्यूब घेतली आणि त्याच्यात सोडियम सल्फेटला टाकून दिलं. ओके, टाकून दिलं. टेस्ट ट्यूब बघा, असं काहीतरी स्ट्रक्चर असेल. समजा एक फ्लास्क आहे. ओके, याच्यात टाकला त्यांनी CaCl2. याच्यात CaCl2 टाकला. आणि ही काय? एक टेस्ट ट्यूब आहे. याच्यात टाकला त्यांनी Na2SO4. याच्यात टाकलं आणि हे असं दोरी बांधली याला आणि ते याच्यात टाकून दिलं. दोरीला बांधून याच्यात टाकून दिलं. आणि इथं होता खाली वजन काटा. ओके, वेट काहीतरी भरलं असेल त्याचं 300 ग्राम भरलं असेल. आपण समजू किती वेट भरलं आधी? 300 ग्राम. ओके, मग त्याच्यानंतर त्याने काय केलं? आधी बांधलेलं होतं टेस्ट ट्यूब मध्ये होतं. ओके, मग हे टेस्ट ट्यूब मधलं जे काय होतं सगळं सोडियम सल्फेट होतं ते त्यांनी ना याच्यात ओतून दिलं. आता दोन केमिकल्स एकत्र झाले. ओके, मग काय होणार आहे? केमिकल रिॲक्शन होणार आहे. मग टेस्ट ट्यूब तिथंच ठेवली बरं का, त्याचं पण वजन आहे ना.
एकत्र केल्यावर काय झालं, केमिकल रिएक्शन, ते एकत्र झाले. मग वापस त्यांनी काय केलं, वजन काटा घेतला, तेच सगळी कंडिशन सेम, फक्त आता यावेळेस टेस्ट ट्यूब मध्ये काही नाहीये, ते Na2SO4 नाहीये, ते त्यांनी कशात टाकलं, पाण्यात टाकून दिलं होतं, त्याच्यात मिक्स करून दिलं होतं. वजन काटा घेतला, वजन केलं, वापस वजन भरलं 300 ग्राम, वापस वजन भरलं 300 ग्राम. याच्यावरनं फक्त एवढं तुम्हाला समजायचं, प्रूफ दिलं त्यांनी की जेव्हा पण केमिकल रिएक्शन होते, जेव्हा पण केमिकल रिएक्शन होते तेव्हा रिएक्टंटचं वजन जेवढं असतं तेवढंच वजन कोणाचं असतं, प्रोडक्टचं असतं. तेवढंच वजन कोणाचं असतं, प्रोडक्टचं. म्हणजे रिएक्टंट जेवढं वजन असेल तेवढंच कोणाचं असेल, प्रोडक्टचं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही दळण दळायला गेले तेव्हा तुम्ही आईने काय सांगितलं, 7 किलो होय दळून आण. दळल्यानंतर ते गपला करतात चक्कीवाले, वेगळा विषय, सॉरी लावून नको. हा, कमी जास्त होत राहतं. पण जर ऍक्युरेट मोजलं तर काय, 7 किलो दिलं तर 7 किलो निघेल ना वापस. वाढून जाणार आहे का कमी होणार आहे का, नाही, जेवढं काढलं तेवढंच पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा टाकतो ती काय असते, रिएक्शनची प्रोसेस, आणि काढतो तेव्हा काय असतं, प्रोडक्ट. तर जेवढं रिएक्टंट दिलं, म्हणजे जेवढं दळण दिलंय तेवढंच परत भेटेल. वजन कमी जास्त होईल का, जर तुम्ही 5 किलो दिलं असेल आणि 7 किलो मागशाल, ते पॉसिबल आहे का, नाही. किंवा तुम्ही 8 किलो दिलंय आणि 3च किलो आलं, पॉसिबल आहे का, नाही. कारण हा एक पाण्याचा ग्लास आहे, त्याच्यात जर तुम्ही फुल ग्लास पाणी भरलेलं आहे, एवढाच ग्लास आहे फुल भरलेला आहे, आणि तेच पाणी जर दुसऱ्या बॉटलमध्ये, मोठ्या बॉटलमध्ये टाकून दिलं, ते पाणी जास्त होऊन जाणार आहे का, होईल का, नाही. म्हणजेच त्याचा अर्थ काय, एकदम सिंपल, जास्त डोक्याला ताण नाही घ्यायचा. जेवढं रिएक्टंटचं वजन राहील तेवढंच कोणाचं वजन राहील, प्रोडक्टचं. एवढंच आहे बस, जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही. रिएक्टंट जेवढा तेवढा प्रोडक्ट. ओके, यालाच बोलतो आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास किंवा मॅटर. इथे समजा 300 ग्राम वजन आहे, रिएक्शन झाली, वजन बी किती आलं, 300 ग्राम. बस एवढाच होता आपला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास किंवा मॅटर. तर याची डेफिनेशन लिहून घ्या. इन अ केमिकल रिएक्शन, the total weight of the reactants in a chemical reaction, the total weight of the reactants is same as the total weight of products. As the total weight of products. समझ में आया, मगज में आया, चलने का आगे, ओ दीदी चलने का आगे. ओके, हा होता आपला फर्स्ट लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशनचा. काय होता, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, की जेवढं एका केमिकल रिएक्शन मध्ये जेवढं रिएक्टंट राहील, जेवढं रिएक्टंटचं वजन राहील, तेवढंच काय भेटणार आहे, प्रोडक्ट भेटणार आहे. इझी म्हणजे कर्म माहिती तुम्हाला, कर्म जसे तुम्ही पेराल तसे उगवेल, बरोबर की नाही. जसा तुम्ही अभ्यास करशाल तसे तुम्हाला मार्क भेटतील. मग जसं एखादं केमिकल रिएक्शन आहे, जेवढं काय असेल रिएक्टंट तेवढंच काय भेटेल, प्रोडक्ट. 7 किलो दळण दिलं, 7च किलो पीठ भेटेल, जास्त भेटणार नाही, कमी भेटणार नाही. ओके, हा आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास किंवा मॅटर. समझ में आया, कुछ डाउट, ठीक आहे, आगे जाए. तर हा होता आपला पहिला लॉ. दुसरा लॉ काय, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. कोणता आहे,
लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. आता हा लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शनच्या मागे सायंटिस्ट होता रॉबर्ट प्रोस्ट. कोणता? रॉबर्ट प्रोस्ट. काय नाव आहे सायंटिस्टचं? रॉबर्ट प्रोस्ट. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास मध्ये कोण होता? अँटनी लवायझर. त्यांनी केव्हा रिसर्च केली होती ती? 1784 मध्ये. केव्हा? लिहून घ्या, 1784. आणि त्याच्या ठीक 10 वर्षानंतर रॉबर्ट प्रोस्टने दुसरा लॉ दिला, तो होता लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. केव्हा दिला असेल? 1794. कोणी? रॉबर्ट प्रोस्ट. कोणी रे? रॉबर्ट प्रोस्ट. ओके. हा सिंपल लॉ आहे, काही एवढा महत्वाचा आहे म्हणजे महत्वाचा आहे आणि एकदम सिंपल आहे. तुम्हाला काही रॉकेट सायन्स नाही याच्यात. फक्त यांचं एवढं म्हणणं आहे की कंपाऊंड आहे. ओके. कंपाऊंड कसं एका फिक्स प्रोपोर्शन मध्ये असतं, तुम्हाला बोललो मी, एका फिक्स प्रोपोर्शन मध्ये असतं. तर तुम्ही ते कंपाऊंड कुठेही घ्या, जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातनं घ्या, त्याचं प्रोपोर्शन बदलणार नाही. फॉर एक्झाम्पल वॉटरला आपण काय लिहितो? H2O. हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1 असे मिळून हायड्रोजनचं वेट किती आहे? 1. वेट किती आहे? तर असे किती हायड्रोजन आहे? 2. मग किती झालं वेट? 2. ऑक्सिजनचं किती आहे? 16. ओके. मग पाणी तुम्ही कुठूनही घ्या, हंड्यामधलं घ्या, माठामधलं घ्या. मॅथ नाही बर का, मडक्यातलं घ्या, रिव्हर मधलं घ्या, सी मधलं घ्या, ओशियन मधलं घ्या, लेक मधलं घ्या, कुठलंही पाणी घ्या, त्याचा फॉर्म्युला काय राहणार आहे? H2O. फॉर्म्युला काय राहणार आहे? H2O. तो बदलणार नाही. तो बदलेल का? नाही. हाच लॉ आहे, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. आता तुम्ही म्हणशाल प्रोपोर्शन म्हणजे काय विषय? इथं हायड्रोजनचं वेट किती? 2. इकडे किती? 16. बरोबर. 2 1 जा 2, 2 8 जा 16. किती आलं? 1:8. 1:8. बरोबर. मग तेच हंड्यातलं पाणी बी 1:8 मध्येच प्रोपोर्शन असेल, मडक्यातल्या पाण्यातलं पण तेच प्रोपोर्शन असेल, रिव्हर मधल्या पाण्याचं पण तेच प्रोपोर्शन असेल, सी मधल्या पाण्याचं पण तेच प्रोपोर्शन असेल, ओशियन मधल्या पाण्याचं पण तेच प्रोपोर्शन असेल आणि लेक मधल्या पाण्याचं पण तेच प्रोपोर्शन असेल. म्हणजे जे कंपाऊंड्स असतात त्यांचं प्रोपोर्शन कसं असतं? एकदम फिक्स्ड असतं. हे कोणी सांगितलं आपल्याला? रॉबर्ट प्रोस्टने. त्यांनी त्याच्या रिसर्चला, त्या लॉला नाव काय दिलं? लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. काही अडचण इथपर्यंत? नक्की. ओके. लॉ कळले? ओके. तसंच आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. CO2. CO2 म्हणजे काय? कार्बन डाय ऑक्साईड. कार्बन किती असतो रे? 12. ऑक्सिजन किती आहे? 16. पण ऑक्सिजन किती आहे? 2 आहे. तर किती? 32. बरोबर की नाही? मग याला करा डिवाइड. 12 3 जा, सॉरी 4 3 जा 12, 4 3 जा 12 आणि 4 3 जा 12 आणि कितीचा 32 रे? 4 4 2 4 8 जा 32. मग कुठूनही कार्बन डायऑक्साईड घ्या, जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातनं कार्बन डायऑक्साईड घ्या, त्याचं प्रोपोर्शन काय राहणार आहे? 3:8. त्यात चेंज होणार नाही.
होणार नाही. कळतंय नक्की? ए दीदी कळतंय? काय कळलं? सांग सांग, लाजू नको, सांग. कळलं ना? काय कळलं सांग, काहीतरी तर कळलं असेल. लाजू नको, सांग. लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन म्हणजे बोल बोल बोल, हसू नको, हस हस हसून बोल, मन मोकळे राहा, काही टेन्शन नाही. आपला क्लास आहे, बिंदास. इझी ना. काय फक्त कोणत्या पण कंपाऊंडचं प्रोपोर्शन कुठूनही घ्या, ते कसं राहणार आहे? सेम. ओके, काय बोलतो? लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. डेफिनेशन लिहून घ्या. द प्रोपोर्शन बाय वेट, द प्रोपोर्शन बाय वेट, वेट बर का, लिही ना. काय लिहिलंय? हा, द प्रोपोर्शन बाय वेट of the constituent elements, the proportion by weight of the constituent elements in the various samples of a compound, in the various samples of the compound, in the various samples of the compounds is fixed or is same. हे बघ, त्याला पण समजलं. व्हॉट? परत हा. the proportion by weight of the constituent elements in the various samples of the compounds, in the various samples of the compounds is fixed. Is what, रे? Fixed. FIXED, fixed. अरे काय रे तुम्ही? ढोलीडा ढोलीडा, माडीता मंदिरियामा घंटारामा माडीता मंदिरियामा. अशे का अशा टाकायची, अशे का अशा. बघा घरी जाऊन व्हिडिओ. ओके, काही अडचण, कोई दिक्कत, कोई तकलीफ, कोई परेशानी नाही? ओके, मग आता मी जसं बोललो तो कंपाऊंड. ओके, कालचा याचा प्रश्न होता, तो सॉल्व्ह करू आपण. लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन झाला बरं का, दोनच होते. कंपाऊंड बोललो होतो ना. कंपाऊंड किती टाइपचे? टोटल 3. किती आहे? 3. पहिला काय? आयोनिक. दुसरा काय? कोवॅलेंट. आणि तिसरा काय? ऑर्गॅनिक. पहिला काय से? आयोनिक, दुसरा कोवॅलेंट, तिसरा ऑर्गॅनिक. ओके, तो व्हॉट इज कंपाऊंड? कंपाऊंड काय माहिती? 2 एलिमेंट एकत्र येतात. ओके, तर एलिमेंट एकत्र काय येतात? तर सगळ्यात आधी एलिमेंट कशापासून बनतील? ऍटम पासून बनतील. सगळ्यांना माहिती कशापासून बनतील? ऍटम. ओके, मग आता वेगवेगळ्या एलिमेंटचा वेगवेगळा ऍटम असेल. आता समजा गोल्ड आहे, काय? गोल्ड. तर गोल्डचा ऍटम काय असेल? वेगळा. सिल्वर आहे, सिल्वरचा ऍटम कसा असेल? वेगळा. ऍटम कसे? एलिमेंट प्रमाणे, जो एलिमेंट त्याच्यासारखा ऍटम. एवढं माहिती आहे? ऍटम असतो. ओके, ऍटम असतो. ऍटमच्या एकदम सेंटरला काय असतो रे? न्यूक्लियस. आणि न्यूक्लियस सोबतच कोण असतो? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि ऍटमच्या आजूबाजूला या शेल्स असतात. काय असतात? शेल्स. 8वीला शिकले असाल तुम्ही. शेल्स असतात. या शेल्सला नाव आपण दिले होते
K, L, M and N. काय दिले होते? K, L, M, N. ओके, तर K शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? 2. L शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? 8. M शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? 18. आणि N शेल मध्ये किती बसतात? 32. ओके, काही अडचण इथपर्यंत? ओके, या शेल्स मध्ये किती किती बसतात? 2, 8, 18, 32. हे व्हेरिएशन होत राहतात. कधी कधी काय असतं? 2, 8, 8. कधी कधी काय असतं? 2, 8, 8, मग 18, मग 32. कधी कधी काय होतं? 2 किंवा प्रत्येक याच्यात 8, 8, 8, 8. हे व्हेरिएशन तुम्हाला जेव्हा तुम्ही बीएससी इन केमिस्ट्री करशाल किंवा केमिस्ट्रीमध्ये काही करशाल तेव्हा तुम्हाला इन डिटेल बघायला भेटेल. तो आत्ताचा तुमचा पार्ट नाही. तर आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय? एखादा एलिमेंट आहे. ओके, एखाद्या एलिमेंटला जर आता बघा पहिल्या याच्यात 1, 2 बसतोय, 8 बसतोय, 18 बसतोय, 32 बसतोय, बरोबर. पहिल्या याच्यात किती इलेक्ट्रॉन बसतील? 2. दुसऱ्या याच्यात 8. तर हे जे शेल आहे ते कंप्लीट झाले तर आपण म्हणतो ऑक्टेट कंप्लीट झाला. काय म्हणतो? ऑक्टेट कंप्लीट झाला. जर एखाद्याकडं या शेल कमी पूर्ण व्हायला कमी लागत असतील, समजा आता 8 आहेत, तर याच्या एल शेल मध्ये 4च उरत असतील, 4 बाकी असतील, अर्ध्यापेक्षा जास्त, सॉरी आपण घेऊ 5. ओके, एल शेल मध्ये किती याच्याकडे इलेक्ट्रॉन? 5 आहेत. तर हा काय करेल? 5 देऊन टाकायपेक्षा 3 कोणाकडनं काय करून घेईल? घेऊन घेईल. त्याला ते सोपं पडेल ना, देऊन टाकायपेक्षा घेऊन घेईल. आणि समोरचा कोण राहील माहिती का? ज्याला घेण्यापेक्षा देणं सोपं वाटत. समजा समोरचा आहे कोणीतरी एक्सेट्रा आहे, त्याच्याकडे पण ऑक्टेट पूर्ण करायला पडतात ते कमी, 5 कमी पडतात, म्हणजे 3 आहे त्याच्याकडं. तो 5 घेईल का 3 देईल? 3 देऊन देईल. मग याने काय केलं? घेतला आणि याने दिला. याने इलेक्ट्रॉन काय केला? लूज. आणि याने काय केला? गेन. असे बॉन्ड केमिकल बॉन्ड ज्यात एखादा इलेक्ट्रॉन काय होतो? गेन किंवा लूज, अशा बॉन्डला आपण बोलतो आयोनिक बॉन्ड. अशा बॉन्डला आपण काय बोलतो? आयोनिक बॉन्ड. जिथं काय होतं? लूज किंवा गेन. लूज किंवा गेन. जो लूज करतो त्याच्यावर येतो पॉझिटिव्हचा साईन. कोणता? पॉझिटिव्ह. आणि जो गेन करतो त्याच्यावर येतो निगेटिव्हचा साईन. उलट आहे बरं का. जो सोडून देईल, जो देऊन देईल, त्याच्या समोर काय येईल? पॉझिटिव्हचं साईन. आणि जो घेऊन घेईल त्याच्या समोर येईल निगेटिव्हचं साईन. हे तुमचं आयोनिक कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंड मध्ये बॉन्ड असतो आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड म्हणजे कोणता? जो किंवा लूज करतो किंवा गेन करतो. हे तुमचं आयोनिक कंपाऊंड. आणि त्याच्यानंतर असे कंपाऊंड जे काय करतात माहिती का? देत पण नाही आणि घेत पण नाही, शेअर करतात. ते स्वतः पण वापरतात, दुसऱ्याला पण देतात, शेअर करतात. त्यांना आपण बोलतो कोव्हॅलेंट कंपाऊंड्स. ते कोणता बॉन्ड फॉर्म करतील? कोव्हॅलेंट बॉन्ड. ते काय करतील? शेअर करतील. ते देणार पण नाही, घेणार पण नाही, ते काय करतील? शेअर. त्यांना आपण बोलतो मेटॅलॉइड्स. ते मेटल पण नसतात, नॉन मेटल पण असतात, ते मध्येच कुठेतरी असतात. त्यांना आपण बोलतो मेटॅलॉइड्स. ओके, त्याच्यानंतर लास्ट आहे आपलं कंपाऊंड ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड एकदम सिंपल, ज्याच्यात काय येईल? हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून कंपाऊंड फॉर्म होतोय. त्यांना बोलतो आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड. हायड्रोजन अँड ऑक्सिजन हे काय फॉर्म करतायत? एखादा कंपाऊंड बनवतात. त्यांना आपण बोलतो ऑर्गॅनिक कंपाऊंड. बस एवढे होते 3 टाईपचे कंपाऊंड: आयोनिक, कोव्हॅलेंट अँड ऑर्गॅनिक. कळलं? काही अडचण? अरे